नमस्कार, मी सुवर्णा. आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मेंदूचे विकार आणि स्टेम सेल थेरपी या विषयावर. या संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अनंत बागुल. डॉक्टर बागुल गेल्या 15 वर्षांपासून अपंग मुलांच्या पुनर्वसनाचं काम पाहतायत. पोलिओ निर्मूलनाच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 25,000 अपंग मुलांची ऑपरेशन सुद्धा आतापर्यंत केलेली आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे प्रबंधही प्रकाशित झालेत आणि गेल्या 3 वर्षांपासून स्टेम सेल थेरपीद्वारे रुग्णांचं अपंगत्व दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतात. स्टेम सेल थेरपीद्वारे आतापर्यंत त्यांनी 180 रुग्णांचं अपंगत्व दूर करण्याचा प्रयत्न केलाय. या विषयासंदर्भात आपल्यालाही काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही या चर्चेत सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. तेव्हा थेट चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, स्वागत आपलं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सगळ्यात आधी आम्हाला सांगा, ही स्टेम सेल थेरपी काय आहे? स्टेम सेल थेरपी म्हणजे हे पुनर्जीवनशास्त्र आहे. इट्स अ आर्ट ऑफ रिजनरेशन, सायन्स ऑफ रिजनरेशन. शरीरातील कोणतीही पेशी जर खराब झाली असेल तर त्या जागी नवीन पेशीची निर्मिती हे स्टेम सेलचं मुख्य कार्य आहे. आणि ही जी थेरपी आहे कुठल्या कुठल्या आजारांमध्ये उपयुक्त ठरते? असे बरेच आजार आहे की ज्याच्यावर आपल्याला सध्या तरी उत्तर नाहीये. विशेषतः मेंदूचे आजार. मेंदूचे जर काही आजार झाला तर तो बरा होत नाही हा समज आहे किंवा गैरसमज आहे. पण आजकाल स्टेम सेल थेरपीमध्ये असं दाखवून गेलं की मेंदूचे बरेचसे आजार लाईक सेरेब्रल पाल्सी, कंपवात किंवा अर्धांगवायू ज्याच्यामध्ये अदरवाईज कोणताही बदल होत नाही, त्या रुग्णामध्ये देखील नवीन बदल आणि नवीन सुधारणा आपल्याला स्टेम सेलद्वारा करता येतात आणि दिसून येतात. याशिवाय आणखी मेंदूचे जसे विकार आहेत त्यामध्ये तुम्ही म्हणालात की स्टेम सेल थेरपी उपयुक्त ठरते. त्याशिवाय आणखी असे कुठले आजार आहेत की ज्यामध्ये स्टेम सेल थेरपीचा उपयुक्त ठरते? मेंदूचे बरेचसे आजार आहेत की थोडक्यात म्हणायचं झालं तर सेरेब्रल पाल्सी किंवा जन्मजात अपंगत्व किंवा इडिओटिझम किंवा वेडेपणा, ऑटिझम ज्याला म्हणतात अंतर्मुख मुलगा, किंवा पॅरालिसिस और पॅराप्लेजिया किंवा हेमिप्लेजिया, कंपवात, कित्येक वेळेस तर गुणसूत्राद्वारा झालेले आजार लाईक मस्क्युलर डिस्ट्रॉफी, असे बरेच आजार आहे ज्याच्यामध्ये अदरवाईज आपल्याला उत्तर मिळत नाही. यामध्ये स्टेम सेलचा उपयोग आपल्याला करता येतो. तुम्ही आता लॅपटॉप घेऊन आलेला आहात, काय आहे नेमकी ही थेरपी ते त्या आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मानवी शरीर हे असंख्य पेशींनी तयार झालेलं आहे. पेशींचे देखील काही प्रकार आहेत. त्यातल्या काही काही पेशी प्राथमिक आहेत. या प्राथमिक पेशींमध्ये नवीन पेशी तयार करण्याची ताकद असते. याला म्हणतात सायन्स ऑफ रिजनरेशन अँड सायन्स ऑफ डिफरेन्शिएशन. म्हणजे नवीन वेगवेगळ्या प्रकारची पेशी तयार होण्याची ताकद या पेशीमध्ये, आणि अशाच प्राथमिक पेशींना आपण स्टेम सेल म्हणतो. आमचं जे शास्त्र जे आहे हे अशाच प्राथमिक पेशींचा वापर करतं आणि नवीन पेशींची निर्मिती तयार करून माणसाचा मूळ आजार मुळापासून घालवतो. हे या तंत्राचं वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल. आणि मग जसं कुठलं ऑपरेशन असू देत किंवा काय कुठले टेस्ट कराव्या लागतात त्यासाठी आधी, तर तसं स्टेम सेल थेरपीसाठी पण काही टेस्ट कराव्या लागतात का आधी? अगदी अवश्य. समजा जर मेंदूचा काही आजार असेल, ते मेंदूच्या किती पेशी खराब झालेल्या आहेत आणि किती प्रकारच्या आणि कोणत्या स्टेम सेल लागतील हे आम्हाला आधीच्या टेस्टद्वारा ठरवावं लागतं. जसं MRI, रक्ताची तपासणी, पेट स्कॅन, हे जशा बऱ्याच तपासण्या असतात ज्या आम्ही रेग्युलर ICMR प्रणालीनुसार आम्ही करतो. नक्की आजार आणि त्या स्वरूप आम्ही ठरवतो आणि मग स्टेम सेलचा वापर करतो. तुम्ही जसं आपण सांगितलं की जवळपास 180 रुग्णांवर तुम्ही स्टेम सेल थेरपी केलेली आहे, तर जसं आणि सांगितलं की इतर मेंदूचे जे आजार आहेत त्यावर विशेषतः स्टेम सेल थेरपी केलेली आहे तुम्ही, त्या संदर्भातला तुमचा एखादा अनुभव? मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मेंदूचे असे बरेच आजार आहेत. मी लॅपटॉपवर तुम्हाला दाखवतो की थोडक्यात म्हणायचं मेंदूजन्य अपंगत्व ज्याला म्हणतो आपण सेरेब्रल पाल्सी. जन्माच्या वेळेस कोणत्याही कारणामुळे जर मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही तर मेंदूचं काम थंडावतं आणि मग आजार तयार होतो. तुम्ही एक्झाम्पल घ्या.
आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेलं आहेत की जन्माच्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे याचे पाय निकामी झालेले आहेत. याचं पायाचं कार्य जमत नाहीये, म्हणजे त्याला चालता येत नाहीये. याच्यावर आम्ही स्टेम सेलचा वापर केला आणि मग नवीन मेंदूची पेशी तयार झाल्यात, त्या काम करायला लागल्या. आणि आपण आता बघत आहातच की हा मुलगा स्वतःच्या पायावर आयुष्यात पहिल्यांदाच चालायला सुरुवात झालेली आहे. इतकंच नाही, आणखी काही दिवसांनी, साधारण 6 महिन्यांनी याच्या पायामध्ये आणखी ताकद आली आणि हा मुलगा जवळजवळ सामान्य मुलासारखंच आयुष्य जगू शकतोय. म्हणजे ज्या मुलाला अदरवाईज चालता आलं नसतं, याला स्टेम सेलनी पुनर्जीवन देऊन त्यांचं काम परत सुरू केलेलं आहे. मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो की मणक्याचे आजार किंवा पॅरालिसिस. मणका जर खराब झाला किंवा मणक्याला जर अपघात झाला तर मज्जारुज्जूला इजा होऊन पायाची ताकद कायमची कमी होते. अशा लोकांमध्ये देखील आम्ही स्टेम सेलचा वापर केलेला आहे आणि मणक्याच्या खराब पेशींची आम्ही त्या जागी स्टेम सेलचा आपण वापर सुरू केलेला आहे. खराब पेशीच्या जागी इंजेक्शनद्वारा आम्ही स्टेम सेल किंवा मूळ पेशी आम्ही देतो. आपण पाहत असालच या पिक्चरमध्ये मानेला मार लागल्यामुळे त्याचे हात आणि पाय 1 वर्षापासून निकामी झाले होते. इतकंच नाही तर त्याच्या पाठीला फोड झाले होते, कॅथेटर करावे लागले होते. याला मी स्टेम सेल दिले, त्यानंतर त्यांच्या पायामध्ये पेशी पुनर्जीवित झाल्या आणि पायामध्ये परत ताकद आली आणि साधारण 6 महिन्यानंतर याच्यात ताकद इतकी वाढली की हा माणूस कोणत्याही प्रकारचा आधार न घेता नेहमीसारखं त्याला चालता यायला लागलेलं आहे. आता हे 3 महिन्यांचं पिक्चर आहे. आता हे 6 महिन्यांचं आपण चित्र बघूया. आता हा माणूस कसलाही आधार न घेता स्वतंत्रपणे चालू शकतोय. इतकंच नाही तर हा सध्या पानाची गादी चालवतोय आणि स्वतःचा पैसा कमवून स्वतःच्या कुटुंबाचं भवितव्य घडवतोय. डॉक्टर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मेंदूचे जे काही विकार आहेत त्यावर ही थेरपी उपयुक्त ठरते, त्याशिवाय आणखी असे कुठले आजार आहेत की ज्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही थेरपी? चांगला प्रश्न हा. मेंदूमध्ये अर्धांगवायू एक सगळ्यात मोठा आजार आहे की जो बराच मोठ्या प्रमाणात सापडतो. अशा देखील स्टेम सेलचा चांगला उपयोग करता येतो. आपण ते बघत असालच की आम्ही एक मेंदूच्या अर्धांगवायूच्या पेशंटचं मी तुम्हाला दाखवते पिक्चर, ज्याच्यामध्ये मेंदूचा रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे जो अर्धांगवायू झाला होता, यामुळे अपंगत्व जे आलं होतं की हात आणि पाय जे काम करत नव्हता, स्टेम सेलचा उपयोग केल्यानंतर हातामध्ये पायामध्ये कडकपणा कमी होऊन त्याचं कार्य परत सुरू झालेलं आहे आणि मग नेहमीप्रमाणे तो आपलं आयुष्य सुरू करायला लागलाय. इतकंच नाही तर काही वेगळ्या प्रकारचे आजार आहेत, लाईक मस्क्युलर डिस्ट्रॉफी, डुशेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी. अतिशय दुर्धर आजार आहे. याच्यामध्ये मुलाचे स्नायू दिवसेंदिवस खराब होतात आणि मुलगा 15 वर्षापेक्षा जास्त जगत नाही. अशावर देखील याचा चांगला उपयोग होतो. इतकंच नाही तर मानवाच्या समोरचा मोठा प्रश्न तो म्हणजे मतिमंदत्व, ऑटिझम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीस मेलायटस, म्हणजे इन्शुलिन तयार करणाऱ्या ग्रंथी जर खराब झाल्यात तर कित्येक वेळेस रक्ताचं साखरेचं प्रमाण खूप मोठं वाढतं आणि ह्या डायबिटीसला बाकी अदरवाईज काही ट्रीटमेंट नसते इन्शुलिन घेण्याशिवाय. अशा देखील स्टेम सेलने देखील आपल्याला उपचार करता येतात. थोडक्यात म्हणायचं झालं तर हा सगळ्यात खूप मोठा सब्जेक्ट आहे. यू कॅन से इट्स अ रे ऑफ होप ऑफ अ न्यू इन्व्हेन्शन इन अ ट्रीटमेंट ऑफ अनट्रीटेबल डिसऑर्डर्स असं म्हटलं तरी चालेल. निश्चित आपल्याला प्रेक्षकांचे फोन यायला लागलेले आहेत, शंका विचारायला आपल्याला फोन येतोय. आपण पाहूयात कोणाचा फोन आहे. नागपूरहून मेधा आहेत आपल्यासोबत. मेधा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मी मेधा साठे बोलते. माझं वय आहे 54 वर्ष आणि 20 वर्षांपूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला. T4 T5 लेव्हलला ऍक्सिडेंट झालेला आहे. तेव्हापासून मी पॅराप्लेजिक आहे. रेग्युलर फिजिओथेरपी घेते आहे पण तसा खूप उपयोग नाही आहे. तर मला काही ह्याचा उपयोग होईल का? निश्चित आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया डॉक्टरांकडून. मेधाताई, पॅराप्लेजिया हा एक असा आजार आहे की मज्जारज्जूला कसलाही जर धक्का पोहोचला आणि त्यातल्या पेशी जर खराब झाल्यात
किंवा मेल्यात तर पॅराप्लेजिया होतो. स्टेम सेलद्वारा आपल्याला 6 डोसचं ट्रान्सप्लांटेशन जर केलं तर तिथे नवीन पेशी तयार होऊन त्या जागी नव्याने त्याच्यावर ताकदपणा किंवा जिवंतपणा येऊन पायाची आणि पायाची हालचाल आपल्याला परत सुरू करण्याची शक्यता निश्चितपणे आहे. आपल्याला निश्चितपणे प्रयत्न करता येईल. निश्चित. दुसरी एक गोष्ट तुम्ही डॉक्टर सांगितलं की मतिमंद जे मुलं असतात पालकांसाठी अतिशय टेन्शन असतं या गोष्टींचं. मतिमंद मूल म्हटलं की खूप काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये सुद्धा स्टेम सेल थेरपी उपयुक्त ठरते असं आता तुम्ही म्हणालेलात. अगदी अवश्य. मतिमंदत्व म्हणजे फ्रंटल लोब ऍबनॉर्मॅलिटी. मेंदूचा पुढचा भाग जो आहे हा सामाजिक किंवा बौद्धिक किंवा वैचारिक क्रिया करता वापरला जातो. जर पुढच्या भागात समजा काही जर दोष तयार झाला तर मुलाला मतिमंदत्व किंवा ऑटिझम हे तयार होतं. स्टेम सेलचा याच्यामध्ये जरूर उपयोग होतो. आम्ही काही रुग्ण मतिमंदत्वाचे किंवा ऑटिझमचे मी याच्यात ठीक केलेले आहेत. याद्वारा मूळ पेशींचा वापर करून पुढच्या मेंदूच्या ज्या खराब किंवा निकामी पेशी त्याचं आम्ही पुनर्वसन किंवा पुनर्जीवन केलेलं आहे आणि यांच्या मानसिक किंवा बौद्धिक पातळीमध्ये खूप मोठा फरक दिसून आलेला आहे. निश्चित. म्हणजे जन्मजात आजारांवर सुद्धा स्टेम सेल थेरपी तितकीच उपयुक्त. चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा की स्टेम सेल म्हणजे नेमकं काय असतं? स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी किंवा प्राथमिक पेशी ज्याचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तयार करता येतात आणि खराब पेशींच्या जागेचं रिपेअर आपल्याला करता येतं. मूळ पेशी 2 ते 3 प्रकारचे असतात. एक तर ऑटोलॉगस स्वतःच्या शरीरामधून घेतलेल्या. आता अस्थि मगज किंवा ऍबडॉमिनल फॅट किंवा डेंटल पल्प अशा बऱ्याच जागा आहेत जिथे अजूनही प्राचीन पेशी आपल्याकडे दडून बसलेल्या आहेत. त्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला स्टेम सेल्स आपल्याला मिळवता येतात. आम्ही इंजेक्शनद्वारा ह्या स्टेम सेल आम्ही शरीरातून काढतो, त्याचं आम्ही जतन करतो आणि लॅबोरेटरी प्रोसेसिंग करून या मेंदूविषयक किंवा इतर मूळ पेशी आम्ही वेगळ्या करतो, त्याचं संवर्धन करतो. हा एक झाला भाग ऑटोलॉगसचा. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ॲलोजेनिक किंवा कॉर्ड जनरेटेड स्टेम सेल्स. यामध्ये मानवी नाळेचा वापर करून आम्ही त्याच्यातनं स्टेम सेल्स तयार करतो. याचं ताकद खूप चांगली असते, रिझल्ट चांगले असतात. तिसरं म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. पण दुर्दैवाने एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स हे अतिशय बेकायदेशीर आहे. त्या आपण युजली सहसा वापरत नाहीये. थोडक्यात म्हणायचं झालं तर या जो स्टेम सेलच्या थेरपीचा जर आपण योग्य वापर जर केला तर सेरेब्रल पाल्सी किंवा मतिमंदत्व किंवा ऑटिझम किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी असल्यासारख्या अशासारख्या बऱ्याच दुर्धर आजारांवर आपल्याला लिलाय उत्तर मिळू शकतं. निश्चित. आपल्याला फोन येतोय प्रेक्षकांचा. आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. गायत्री आहेत मुंबईहून आपल्यासोबत. गायत्री, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. आपल्या दोघांनाही नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, मला असं विचारायचं की एखाद्याला वेड्याचे झटके किंवा वारंवार फिट्स, ब्रेन हेमरेज असं जर होत असेल तर यावर हा उपाय प्रभावी ठरतो का? आणि या थेरपीसाठी वयाचं बंधन असतं का? म्हणजे असं की म्हणजे सहन कितपत होऊ शकतं, लहान असेल मूल किंवा मध्यम किंवा वयस्कर लोक, आणि या उपचारानंतर व्यक्ती पूर्णतः स्वावलंबी बनते का? आणि हिला येणारा खर्च हा सर्वसामान्यांना परवडतो का? याबद्दल मार्गदर्शन करावं. आपण उत्तर घेऊयात डॉक्टरांकडून. मानवी मेंदू हा अतिशय विचित्र किंवा हायली ऍडव्हान्स ऑर्गन आहे. एकदा मेंदूमध्ये जर दोष तयार झाला तर तो परत कधीही भरून येऊ शकत नाही. पण आता असं आपल्याला आतापर्यंत वाटायचं. पण स्टेम सेल किंवा मूळ पेशी जर आपण वापरल्यात तर मेंदूतला दोष किंवा मेंदूतल्या खराब पेशींच्या जागी आपण नवीन पेशींची निर्मिती आपल्याला करता येते. आणि त्या भागाचं काम जे पॅरालिसिस किंवा झटके किंवा इतर अशा गोष्टी ज्या आहेत मेंदूविषयक अपंगत्व ते आपल्याला लिलाया घालवता येतं. सर्व 100च्या 100 लोकांमध्ये हे होत नाही.
साधारण 50 ते 70 लोकांमध्ये हे प्रभावीरित्या किंवा इफेक्टिव्ह रिकव्हरी होऊ शकते. हे तंत्र सध्या नवीन असल्यामुळे सध्या तरी खर्चिक आहे, पण तरी 1 लाख ते 3 लाखापर्यंत याचा खर्च आपल्याला येऊ शकतो. कोणती आजार आहे, कोणत्या पेशी वापरायच्या यावर खर्च कमी जास्त होऊ शकतो. निश्चित. दुसरा एक प्रश्न त्यांनी असा विचारला होता की वयाचं बंधन आहे का याला? वयाचं बंधन असं नाहीये, पण छोटा मुलगा असेल, वय कमी असेल, अशा वेळेस मेंदूची अडॅप्टिव्हिटी चांगली असते, ग्रहण क्षमता चांगली असते आणि स्टेम सेल चांगलं काम करतात. जसं वय जास्त होतं तसं रिकव्हरीचं प्रमाण किंवा बरं होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. पण तरी 70-80 वर्षाच्या लोकांमध्ये देखील आपल्या स्टेम सेल वापरता येतात. फक्त एकच आहे, 50च्या पुढे जर वापरत असेल तर आपल्या दुसऱ्या मुलाच्या नाळेच्या पेशींचा मला वापर करावा लागतो. दुसरी गोष्ट की ही जी काही थेरपी आहे ती थेरपी केल्यानंतर काही दुष्परिणाम होतात का त्याचे? हे तंत्र नवीन आहे, अजून आपल्या दुष्परिणामाची जास्त माहिती नाहीये. पण असं म्हणतात की जगातली ही सगळ्यात सेफेस्ट पद्धत आहे. कोणती ट्रीटमेंट दुष्परिणामाशिवाय नाही येत. पण लोकांचा अजूनही भ्रम आहे की काही सायंटिस्टचा भ्रम आहे की याच्याने ट्युमर किंवा बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. पण हे फक्त भ्रांती आहे. असं काय खरं युजली होत नाही का आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल वापरत नाही आणि ट्युमरचा जो धोका आहे किंवा भीती आहे हे खूप कमी म्हटलं तरी चालेल. थोडक्यात सेफ आणि इफेक्टिव्ह पद्धत म्हणायला काय हरकत नाहीये. म्हणजे जन्मजात आजारांवरही स्टेम सेल थेरपी उपयुक्त आहे. त्याशिवाय वयाच्या 70 ते 80 वर्षापर्यंतच्या सुद्धा पेशंट्सना अतिशय चांगली आहे, उपयुक्त आहे. दुसरं एक थोडक्यात उत्तर हवंय डॉक्टर की भारतामध्ये कुठे कुठे या थेरपी केल्या जातात? आपल्या हॉस्पिटलमध्ये तर होतेच आहे. ओके. आपल्या हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये तर ही होतेच, दिल्लीमध्ये आणि कलकत्ता बऱ्याच ठिकाणी होते. जगातल्या आता 78 हॉस्पिटलमध्ये हा सध्या प्रयोग सुरू आहेत आणि असे हजारो किंवा लाखो रुग्ण आहेत की ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. आमच्याच केंद्रामध्ये समजा 200हून जास्त रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. निश्चित. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावर अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं, आपल्या प्रेक्षकांच्या शंकांचं निरसनही केलं, त्याबद्दल धन्यवाद.